हॅलो चेक. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतो एका बाजूने जर बघितलं गेलं तर हायवे दिवे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं सुमित कुमार बॉय प्रेम केवनी दिवे आपण अशी मॅच पाहतोय. आणि पहिलाच बॉल जर बघितला गेला तर फलंदाज होतोय बाद पहिला चेंडूवरती विकेट क्रमांक पहिला. बघा हायवे दिवे संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय तुम्हाला एक धावांची एक षटकाची पेनल्टी दिली गेली आहे. सो तुम्हाला 3 षटकामध्येच टार्गेट सेट करायचंय. कर्णधाराने या सूचनेकडे लक्ष द्या. तुम्हाला 1 षटकाची पेनल्टी दिली गेली आहे. सो तुम्हाला 3 षटकामध्येच जे काही धावांचं आहे ते धावा तुम्हाला इथे जोडाव्या लागतील. एस के केवनी दिवे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर बघितलं गेलं तर दिवा स्पोर्ट्स दिवा आपण अशी मॅच पाहतोय ज्यामध्ये अजय आणि देवेंची जोडी मैदानामध्ये पाहिलं आणि विकेट क्रमांक पहिला. ज्यामध्ये पहिला विकेट जर बघितला गेला तर सिद्धेश मैदानाच्या बाहेर परतले गेलेत. पुढचाच बॉल पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. हा रिप्ले आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता अगदी बॅटच्या जवळनं जाऊन पोहोचला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता. नवीन बॅटर आपण कृपेशला पाहतोय मैदानामध्ये. सिद्धेश परतला गेलेत अजय भोईरच्या समवेत कृपेश. पुढचाच बॉल बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू तिथे आहे आणि डुंगे संघाचे कर्णधार कुठे असाल तर आपण त्वरित आयोजकांसोबत संपर्क साधायचा. टीम डुंगे संघाचे कर्णधार तुम्हाला ऑफिशियली पुकार दिला जातोय की आयोजकांसोबत संपर्क साधायचा. नमस्कार मंडळी, आपण पाहतोय जय सोनवाई वडुनवघर आयोजित सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 हा महासंग्राम आणि सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये डे नाईट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला. जो डेच्या फॉर्मॅटमध्ये आपण 40+ संघांना पाहिलं. आता रेग्युलर आहेत आणि यावेळेस पहा चेंडू बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर षटकाराकरिता आला 6 धावा. ते सिद्धेशला परतावं लागलं गेलं आणि दुसऱ्या चेंडूवरती डॉट मग एक सिंगल आणि जसा स्ट्रायकर एंडला अजय भोईर आला पहिलाच बॉलवरती त्याने मात्र चेंडूला पाठवलं षटकाराकरिता आणि धावसंख्या फलकावरती वाढवली गेली टोटल 7 या आकडावरती. आपण पहिला पूर्वार्ध पाहतोय आणि या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना टीम हायवे दिवे संघ आपण पाहतोय. पुढचाच बॉल प्रत्युत्तर देताना हवेमध्ये होता फटका तितकासा चांगला नाही. तदनंतर यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा लेगबाईच्या स्वरूपात एक धाव अपील केली गेली होती. हा पहा चेंडू जसा अदळला गेला अपील तर स्ट्रॉंग पाहायला मिळाली पण पंचांचा डिसिजन होता की लेगबाईशी स्वरूपात धाव होती कारण की बॅटची कुठल्या प्रकारची कडा नसल्या कारणामुळे मात्र एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. जाऊन पोहोचला गेला टोटल 8 या फलकावरती. मागचीच मॅच अगदी सुंदर पद्धतीने पाहिली 2-12 वरती जाऊन पोहोचली होती आणि तिथे जरा एक डॉट चेंडू पाहिला. ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पाकवाड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फेकी करेल. रनआउटची संधी देखील आहे. पंचांचा इशारा फलंदाज होते बाद आणि आणखी एक विकेट इथून माघारी परतेल तो म्हणजेच अजय भोईर. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना जर बघितलं गेलं तर एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर बघितला गेला तर प्रथमतः बॅटिंग करताना टीम हायवे दिवे विपक्षामध्ये सुमित कुमार केवनी दिवे आपण पाहतोय अर्थात सुमित कुमार बॉय प्रेम केवनी दिवे संघ
आणि ज्यामध्ये जर पाहिलं गेलं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती टोटल आपण पाहतोय 9 या आकड्यावरती, जिथे एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि या 9 धावा बनवताना, या 9 धावा जोडताना 2 विकेट देखील मैदानाच्या बाहेर आहेत. ज्यामध्ये पहिलाच विकेट आपण पहिल्या चेंडूवरती पाहिला फलंदाज सिद्धेश बाद झाला, तदनंतर अजय भोईर देखील मैदानाच्या बाहेर परतलेत आणि आता कृपेशच्या समवेत विकी भोईरची जोडी ही मैदानामध्ये आपण पाहतोय इन ऍक्शन, जिथे विकी भोईर आहेत स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजीवरती गोलंदाज विकी म्हात्रे आणि गोलंदाजीवरती करण पाटील आहेत. षटक क्रमांक दुसरं करण पाटील तयार. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील निघाला आणि त्यानंतर राजेंद्र बजागे सरांचा इशारा आपण पाहतोय. वाईड चेंडू आपण रिप्ले मध्ये पाहूयात. मागचा चेंडू यावेळेस पहा हाताळण्याचा प्रयत्न केला, फार जास्त बाहेर चेंडू होता आणि तदनंतर आणखी टर्न मिळाला या चेंडूला. एक्स्ट्रा धाव मिळेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती, जिथे एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर टीम हायवे दिवस संघाला पेनल्टी दिली गेली एका षटकाची, सो त्यांना 3 षटकामध्ये टार्गेट सेट करावा लागेल. पुढचाच बॉल हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचली गेली 10, जिथे 2 विकेट गमवावे लागलेत. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की टीम हायवे दिवस संघाला एका षटकाची पेनल्टी दिली, आता असंच समजावं लागेल की एक षटक त्यांच्या विपक्षामध्ये आलंय मेडन आणि मग 3 षटकामध्ये धावा सेट करायच्या. धावा फलकावरती आपण 11 पाहतोय टोटल. अकरा धावा फलकावरती आहेत, 2 विकेट गमवावे लागले. मागच्या षटकामध्ये 9 धावा होत्या, या षटकामध्ये एक वाईड आणि एक सिंगल धावा आली. पुढचाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न आहे, फटका अगदी उंचीवरती, आता गोलंदाज देखील आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. झेल केली गेली ड्रॉप आणि तदनंतर धावा बनवला गेला टोटल 2 आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. हा रिप्ले आपण पाहतोय, हवेमध्ये चेंडू फार दीर्घ काळ होता, गोलंदाजाने कॅल्क्युलेट केलं होतं, पण ज्या वेळेस एका सरळ रेषेमध्ये चेंडू खाली येत असतो ना, त्यावेळेस अशा प्रकारच्या झेल अनेकदा आपण डिफिकल्ट होताना पाहायला मिळाल्या. रनआउटची अपील देखील नाहीये, कारण की बेल्स मैदानावरती आपण यष्टांवरतीच पाहिला होता. कदाचित फलंदाज पोहोचले देखील होते तिथे, बेल्स पडला जरी असला तरी पण फलंदाज सुखरूप होते क्रीजमध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन हवेमध्ये, इथे देखील फटका तितकासा चांगला नव्हता. एक सिंगल तर मिळेल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि फेकी करेपर्यंत आणखी 2 धावा बनवल्या गेल्यात. डबल सिंगलवरती फोकस केला जातोय टीम हायवे दिवेश संघाकडनं आणि गरजेचं देखील आहे, कारण की मोठे फटके येत नाहीत. त्या अनुषंगाने जर बघितला गेला तर मग आता डबल सिंगल देखील चालू ठेवावे लागतील, अन्यथा एक लो स्कोरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ आपण पाहिला होता, आजच्या दिवसामध्ये देखील खूप सारे संघ आपण इन ॲक्शन लढताना पाहणार आहोत. याच मैदानामधून आपण सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 हा डे नाईट दिवस रात्र चालणारी स्पर्धा आपण पाहतोय. चौथा चेंडू आहे, आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळेल, यष्टीरक्षक तिथे अडवेल, कुठल्याच प्रकारची धाव नाही, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 15 या आकड्यावरती स्ट्रगल करताना आपण पाहतोय टीम हायवे दिवे संघाला. एका बाजूने हायवे दिवे संघ, दुसऱ्या बाजूना सुमित कुमार बॉय प्रेम केवनी दिवे संघ. पुढचाच बॉल हवेमध्ये, फटका चांगला, फटका दमदार आहे, फटक्यामध्ये 6 धावा आहेत आणि षटकार आला. पाहिलं आयोजन पाहायला मिळत आहे. अगदी या मंडळावरती बाळामामांचं एक मदतीचा हात आहे आणि अनेक वर्षांपासून आपण पाहिलंय ना की बाळामामांचा हात या गावावरती अगदी छायेप्रमाणे आहे. आणि ते पहा, आणखी एक ब्लास्ट,
लगातार हा दुसरा ब्लास्ट आपण पाहतोय करणच्या विपक्षामध्ये आणि धावा देखील फळकावरती आता वेगाने वाढवण्याचं काम विकी म्हात्रेच्या माध्यमातून. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पिक केला. हा पहा अगदी बॅकफुटला गेले, पाठीमागच्या पायावरती जर पाहिलं गेलं तर पूर्ण प्रेशर टाकला गेला आणि बॅलन्स चांगल्या पोझिशनने बनवला गेला आणि त्यावरती चेंडूला पाठवलं सरळ 6 धावेंकरिता. विकी मात्र बॅटिंग करू शकतो. अनेकदा आपण पाहिलं की मिडल ऑर्डर्समध्ये विकी मात्र आक्रमक असतो, पण विसरून चालणार नाही. तुम्हाला धावा बनवायच्या 3 षटकामध्ये, सो तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती कॅल्क्युलेटेड गेम खेळावा लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 27 आकडावरती. षटक क्रमांक 3 शेवटचं आणि अंतिम. आता आपण पाहतोय गोलंदाजीवरती गोलंदाज सागर पाटील. तर इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं अंतिम षटक आपण 3 पाहतोय. गोलंदाजीवरती गोलंदाज सागर पाटील. षटक क्रमांक 3 शेवटचं अंतिम घेऊन स्ट्रायकर एंडला जर पाहिलं गेलं तर स्ट्रायकर एंडला आपण यावेळेस कृपेशला पाहतोय. बोला तयार. चेंडू क्रमांक पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची आपण सांगता पाहतोय. रिप्ले मध्ये पाहूयात आपण गोलंदाजीवरती सागर पाटीलला पाहतोय. जबरदस्त खेळाडू आहे. टप्पा पडल्यानंतर पहा दिशा बदलली गेली आणि तदनंतर फलंदाजाची दशा देखील बदलवली गेली आहे डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. पहिलाच बॉल आला डॉट. धावा फलकावरती आहेत 27. चेंडू क्रमांक 2 सागर तयार. फुलर लेनचा चेंडू होता. अगदी सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर आणि गणेश पाटील सरांचा इशारा. इथे आलाय षटकार. टोटल 33 आकडावरती. मागच्या 2 षटकांपासून मागच्या षटकापासून जर पाहिलं गेलं तर टीम हायवे दिवे संघाने आपले गिअर चेंज केलं, कारण की त्यांना देखील ठाऊक आहे त्यांना 3 षटकं खेळायची आहेत बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना 4 षटकं हाताळायची आहेत. सो एका षटकाची पेनल्टी असल्या कारणामुळे 2 षटकांचा पूर्णपणे भर काढली जाते या षटकामध्ये. आणि पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर एक मोठा फटका. फुलर लेनचा चेंडू होता. अगदी जर पाहिला गेला तर पुढ्यात चेंडू पडला आणि जसा बॅटच्या मेरिटमध्ये होता चेंडूला पाठवलं गेलं सरळ 7 धावेंकरिता आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती वाढवण्याचं काम देखील जाऊन पोहोचवली. ती म्हणजे 33 आकडावरती, जिथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 आहे. गोलंदाज सागर पाटील तयार होत आहे. सागरवरती फार जिम्मेदारी असेल या संघाची, कारण की लढवय्या आहे सागर देखील या मैदानामध्ये. पाहतोय आपण त्याला. आपटून टाकण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. हा देखील निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेंकरिता बॅक टू बॅक लगातार 2 षटकार. हा रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर चेंडू निघाला आणि त्यावरती एलिव्हेट केलं गेलं. गॅपमध्ये चेंडू होता आणि गॅपमध्ये सरळ पाठवलं गेलं षटकाराकरिता आणि षटकाराने धावसंख्या देखील फळकावरती जाऊन पोहोचली 39 आकडावरती. हा रिप्ले पाहतोय. सुंदर पद्धतीने फटका बनवला गेला, कारण की आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये बाउन्स इतकासा नव्हता. गुडलँड स्पॉटवरती हिट झाल्यानंतर अगदी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला.
थोडासा सागरला सुधार करावा लागेल आता गोलंदाजीमध्ये, कारण की 39व्या फलकावरती जोडल्या गेल्यात. वेगाने धावांची गती वाढवण्याचं काम हे दोन्ही फलंदाज सध्या करतायत मैदानामध्ये. आणखी एक चांगला फटका, हा देखील पहा. बॅटचा फ्लो चांगला होता, बॅटचा स्विंग चांगला होता आणि लगातार बार बार तिसरा. दुसऱ्याच्या पाठोपाठ तिसरा देखील पाहायला मिळाला आणि 3 षटकाराने धावसंख्या 45 आकडावरती. आणि तिन्ही षटकार जर पाहिले गेले तर सागर पाटीलच्या विपक्षामध्ये म्हणजे अटॅक कोणावरती केला तर समोरच्या संघातील एका लीड गोलंदाजांवरती, जो स्लॉगरमध्ये अनेकदा तीव्र असतो, स्लॉगरमध्ये अनेकदा विकेट टेकिंगचं काम करत असतो. पण इथे हिट का जब्बा पत्तर से, त्याच प्रकारे सागरच्या चेंडूचा उत्तर दिला बॅटने. गोलंदाज तयार, येणारा 5वा चेंडू. यावेळेस कटर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. रिप्ले पाहतोय पुन्हा एकदा. लगातार 3 चौकार आल्यानंतर हा एक चांगला बॉल पाहायला मिळाला, ज्याच्यावरती जर पाहिलं गेलं तर लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न नव्हता, त्या अनुषंगाने डॉट बॉल आला. इथे लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, त्यामुळे चेंडूला जो कलाटणी होती, दिशा देखील बदलताना खूप चांगल्या पद्धतीने पाहिला. आणि तदनंतर पुढचाच बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर झेल टिपली जाते आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय.
धावांचा धावा फलकावरती बनवला गेला 45 3 षटकांना फेस करताना. बघा 3 षटकामध्ये 45 धावा बनवल्या होत्या. कदाचित पेनल्टी नसती तर 55 प्लस या 60 प्लस आपण स्कोर पाहिला असता, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते विकी म्हात्रे आणि त्याच्या समवेत कृपेश, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. त्यामध्ये विकीच्या बॅटमधनं जर पाहिलं गेलं तर लगातार 2 षटकार आणि कृपेशच्या बॅटमधनं लगातार 3 षटकार, म्हणजे टोटल जर 5 चेंडूमध्ये पाहिलंय तर 5 षटकार आले होते. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आणि त्यामध्ये आता परिस्थिती जर बघितली गेली तर 46 धावांचं आव्हान दिलं आणि हे 46 धावांचं आव्हान रोखायचं आहे 4 षटकामध्ये. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय हायवे दिवे संघाकडनं आर्यन भोईर. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होत आहे. चेंडू क्रमांक पहिला अपटून टाकण्याचा प्रयत्न ऑप्स्ट्रमच्या खूप जास्त बाहेर चेंडू आहे. आता पंचांचा डिसिजन काय येतोय तर पंच तटस्थ एका जाग्यावरती, अर्थात डॉट बॉलची सांगता. यस, गुड डिसिजन पंचांचा, कारण की टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आला आणि नंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. आर्यनला खूप जास्त काटने आपल्याला वळण पाहिला या चेंडू मागे आणि त्याच्याच माध्यमातून पहिला बॉल आला डॉट. पुढचाच बॉल वेगाने, रफ्तार होती आणि वेगाने चेंडू जाऊन पोहोचला गेला रक्षकाच्या हातामध्ये. दुसरा चेंडू आलाय डॉट. जबरदस्त मॅच रंगतीया. हा पहा, यावेळेस अगदी सरळ रेषेमध्ये लाईन ऑफ ऍक्शन चेक केली जाईल. हा टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. हिट फॅक्टर चांगला होता. डॉट बॉल आला. जयेश पाटीलला इथे मात्र फसवलं गेलं आणि चकवा दिला. चेंडू क्रमांक तिसरा देखील आणखी एक चांगला बॉल आहे आणि इथे देखील डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. तिसरा निर्धाव चेंडू गोलंदाज आर्यन भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. युवा गोलंदाज आहे आर्यन, पण युवाकडे एक्सपिरियन्स, अनुभव खूप चांगला आणि त्याचा वापर करताना पहिलेच 3 चेंडू पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. फरक पडत नाही की कुठलं षटक आहे, फरक हे पडतं की मी चांगली गोलंदाजी कशी करू शकतो. आणि ते पहा, 3 डॉट बॉल आणि तदनंतर फलंदाजाला केलं सेट आणि पाठवलंय थेट मैदानाच्या बाहेर. चला जाऊयात माझ्या दिशेने. एक विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर पाहतोय. इथे जर बघितलं तर फटका हा देखील तितकासा चांगला नव्हता आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं सुमित कुमार, बॉय प्रेम, केवनी दिवे. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन हलक्या गतीने चेंडूला दिशा दिली. रनआउटची संधी देखील होती, पण वेगाने तिथे पोहोचणं गरजेचं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट झाल्या. पंचांचा इशारा, षटक समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 2 आकड्यावरती, ज्यामध्ये आर्यन भोईरचा जर विचार केला तर वैयक्तिक एकच धाव दिली गेली, एक विकेट देखील मिळवला आणि 4
डॉट बॉल, माफ करा 5 डॉट बॉल त्याने हाताळल्या गेल्यात. एक लेगबाईच्या स्वरूपात धाव आली होती. लेगबाईची धाव किंवा 22ची धाव आपण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पकडतो, त्या मग फलंदाजाच्या खात्यात देखील नसतात आणि गोलंदाजाच्या खात्यात देखील नसतात. या चोरट्या धावा किंवा एक्स्ट्रा धावा अशा गणती करतोय. त्यामुळे या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली गेली आर्यन भोईरने वैयक्तिक, आणि सांघिक टोटल धावा 2 आहेत. एक विकेट देखील मैदानाच्या बाहेर. म्हणजे मॅच जशाच तशी चालू आहे. ज्यावेळेस टीम SK केवनी दिवे संघ बॅटिंग करत होती त्यावेळेस 3 षटकाने त्याने फेस केलं होतं. आता आर्यनने ज्या पद्धतीने षटक हाताळलं गेलं, मी म्हणेन की ॲज इट इज, म्हणजेच जशाच तशी मॅच चालू आहे. आता 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 44, जिथे टीम SK केवनी दिवे संघाने 18 चेंडूमध्ये धावा बनवल्या होत्या 45. सो एक पाऊल पुढे आहेत हेड टू हेड फाईटने जर पाहिला गेलं तर. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 2 हर्ष भोईर. षटक क्रमांक 2 हर्ष भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेला. सेकंड आपण कुणालला पाहतोय. पहिला चेंडू फेस करताना ऑन साइडला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण वाढताना देखील पाहतोय. धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पहिलाच षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 1 विकेट गमावला गेला होता आणि तिथून आता हे 2 फलंदाज मैदानामध्ये पार्टनरशिप करण्याच्या नादामध्ये आहेत, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतायत आणि गरजेचं देखील आहे, कारण की इथून 46 धावांचा जर पाठलाग करायचा आहे तर एक छोटी पार्टनरशिप 20 ते 25 धावांची बनवली गेली तर कदाचित या धावा चेस केल्या जातील. फुल टॉस होता, शरीरावरती जाऊन अदळला गेला आणि जिथे चर्चा करत होतो फुल टॉस वरती विकेट देखील मिळू शकतो आणि तेच दृश्य मैदानामध्ये एक जिवंत ज्वलंत उदाहरण पाहायला मिळेल. फुल टॉस वरती सागरला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 2. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 3 पाहतोय, जिथे 2 विकेट गमवावे लागले. पहिलाच विकेट जयेश पाटील, जो स्ट्रगल खूप सारा जयेशने केला. तदनंतर जर बघितलं गेलं तर सागर भोईर देखील परतलाय आणि आता नवीन बॅटर आपण सागर पाटीलला पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना आता सागरला मैदानामध्ये पाहतोय क्रमांक 4 वरती, कारण की 2 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती 3 आहेत. स्ट्रगल करतीय संघ SK केवनी दिवे. हवे दिवेच्या विपक्षामध्ये आपण जर बघितलं गेलं तर आता बॅटिंग वरती थोडंसं का होईन आपण त्यांच्यावरती दबाव आहे, कारण की पहिला वार लाखमोलाचा असतो आणि तो पहिला वार आर्यन भोईरच्या माध्यमातून पाहिला आणि त्याला कंटिन्यू ठेवताना हर्ष भोईर देखील चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंना फेकून झालेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आला विकेट. गोलंदाज तयार होतोय चेंडू क्रमांक 3 घेऊन. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे पण पाहत राहील, कारण की चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार. धावसंख्या फलकावरती जर बघितली चौकाराने वाढले, जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. पुढचाच बॉल पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षणामध्ये जर बघितलं गेलं तर आपण क्षेत्ररक्षक पाहतोय आशिष पाटीलला, आणि तिथे जर बघितलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने देखील वाढेल.
जाऊन पोहोचला गेला, 2 विकेट गमावताना 8 या आकड्यावरती. दरम्यान आपण पाहतोय सुरेश बाळ्या मामा मात्री चषक 2024चा हा डे नाईट चाललेला फॉर्मॅट. खूप चांगला खेळ चालू आहे सध्या मैदानामध्ये, जिथे एस के केवनी दिवे आणि विपक्षामध्ये हायवे दिवे संघ अशी मॅच रंगली गेली आहे. आणि ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती 8 या आकड्यावरती 2 विकेट गमावले गेले 46 धावांचा पाठलाग करताना. गोलंदाज हर्ष तयार. पुढचाच बॉल हवेमध्ये, फटका तितकासा चांगला नाही. आता स्वतः क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, गोलंदाज पोहोचला गेला आणि तदनंतर जर बघितलं तर चेंडूला गॅदर करू शकला नाही, अडवू नाही शकला. आणि तदनंतर जर पाहिलं तर धाव बनवली गेल्या त्या टोटल 2 आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 46चा पाठलाग करताना पाहतोय 10 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी केली आर्यन भोईरने, चांगली गोलंदाजी करतोय हर्ष भोईर आपल्या संघाला लीड करताना हायवे दिवे संघाकडनं. आणि एस के केवनी दिवे संघाचा जर विचार केला तर मैदानामध्ये आता थोडंसं का होईना पण स्ट्रगल करतात, कारण की 2 विकेट गमावले गेले. पहिलाच विकेट पहिल्या चेंडूवरती, दुसरा विकेटचा जर विचार केला तर पहिला विकेटचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आणि दुसरा विकेट या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला. बोला तयार. पुढचाच चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, फेकी करेपर्यंत एक सिंगल दा पाहायला मिळेल. आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 11 या आकड्यावरती. करंट रन रेट पहा फार कमी पाहायला मिळतोय, 5.50च्या सरासरीने धावसंख्या फळकावरती बनवण्याचं काम केलं आहे. आणि जिथे रिक्वायर्ड रन रेट 17.50 म्हणजे अर्थात 18 धावा फळकावरती बनवाव्या लागतील. धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर आपण 11 वरती 2 विकेट पाहायला मिळत आहेत. आणि षटक क्रमांक प्रगतीपथावरती आता तिसरं असणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा फळकावरती आपण पाहतोय, ज्यामध्ये आता सागर आणि कुणालची जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 5-5 धावा बनवल्या, ज्यामध्ये कुणालने 4 चेंडूंना फेस करताना धावा बनवल्यात 5 आणि सागरने बनवल्यात 2 चेंडूंना फेस करताना धावा 5. एस के केवनी दिवेच्या विपक्षामध्ये आपण हायवे दिवे अशी पाहतोय. मॅच 12 मध्ये आता बनवायच्यात 35. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळाली. आणि या धावा ज्या बनवल्या गेल्या 45 या 3 षटकामध्ये बनवल्या गेल्यात. जर कदाचित त्यांना पेनल्टी मिळाली नसती असेल, चौथं षटक जर असतं तर हायवे दिवे संघाने 60+ देखील धावसंख्या उभारल्या असत्या, कारण की बॅटिंग जबरदस्त होती आणि गोलंदाजी त्याच्या पाठोपाठ आणखी जबरदस्त आहे. 12 मध्ये 35 धावा बनवायच्यात. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती आपण पाहतोय तिसरा आणि गोलंदाजीवरती प्रितेश पाटील आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज प्रितेश पाटीलला पाहतोय. षटक क्रमांक तिसरं घेऊन जे महत्वाचं षटक आहे, या षटकामध्ये जर बघितला गेला तर 17 ते 18 धावा बनवण्याचं काम केलं जाईल टीम एस के केवनी दिवे संघाकडनं, कारण की ठाऊक आहे त्यांना की इथून 17-18 धावा जर आल्या तरच मॅच बनवू शकते, अन्यथा मॅच मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये 20+ या 25+ धावा पाहायला मिळतील. आणि जर अशा प्रकारची सिच्युएशन असेल तर मॅच फार दूर असेल, कारण की या मैदानावरती जेव्हा पण 20+ स्कोर उभा राहिलाय ना, तेव्हा शेवटच्या षटकामध्ये त्या धावा बनलेल्या नाही. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं, सुरुवातीच्या 4 मॅचमध्ये धावा चेस करण्यामध्ये खूप सारा स्ट्रगल केला फलंदाज आणि चेस झाल्या नव्हत्या, पण 5व्या मॅच पासून ते चेसिंगचं आहे ना, ते इक्वेशन बदलला गेला. पहिलाच बॉल इथे पहा, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, पंचांचा इशारा आलाय. डॉट बॉलची सांगता, वाईट बॉलची सांगता आणि वाईट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 1 ने वाढेल, जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 12 आकड्यावरती. प्रितेश आहेत गोलंदाजीवरती, प्रितेश पाटील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रितेशचा जर विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या आधीच्या मागच्या मॅचमध्ये देखील प्रितेशला आपण चांगली गोलंदाजी करताना पाहिलं होतं. आपटून टाकण्याचा प्रयत्न, त्याला पाठवलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे होता पण चेंडूच्या लेंथ पर्यंत लाईन पर्यंत पोहोचू शकला नाही आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर चौकार.
नक्की सुंदर मधुर संगीत आपण पोहोचलं की सुरेश बाळ्यामामा मात्र एक नंबर, आणि असंच म्हणेन की वडूनवगरचा सुरेश बाळ्यामामा मात्र चषक देखील एक नंबर आहे. धावसंख्या फळकावरती हा पहा ड्रोन व्ह्यू. का म्हटलं होतं हा ट्रॉफी किंवा हा चषक एक नंबर आहे, कारण की ह्या मैदानाचा व्ह्यू, ही सौंदर्य पहा, ही घेतलेली मेहनत पहा, एक चांगला प्लॅटफॉर्म बनवलेला पहा, सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने पाहिल्यात आणि सगळ्या गोष्टी बारकाईने पाहून अगदी हे सुंदर नियोजन आपण पाहतोय जय सुनवाई वडूनवगर आयोजित सुरेश बाळ्यामामा मात्री चषकाचं. या मैदानावरती मी म्हणेन की थोडीशी ग्रीन ग्रास आली नाही तर आणखी सुंदरता वाढेल या मैदानाची. पुढचाच बॉल पहा, ऑफस्टम्पच्या बाहेर होता, अपील तर स्ट्रॉंग केली गेली आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर उत्साह फार जास्त होता पण आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर डॉट बॉलची देखील सांगता आली आहे. 16 धावा फळकावरती आहे. चेंडूंचा खेळ फेकून झालाय टोटल 2. प्रितेश पाटील गोलंदाजीवरती चौकार आल्यानंतर एक चांगला चेंडू हाताळला. हा पहा, चांगला चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आणि तदनंतर बॅटच्या पट्ट्यात येऊ शकला नाही आणि डॉट बॉलची सांगता आपण पाहिली आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत 16 या आकड्यावरती. 46चा पाठलाग करताना प्रितेश पाटील तयार होतोय चेंडू क्रमांक 3 घेऊन. यावेळेस पहा, हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता, आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का, पण गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रितेश विकेट मिळवतोय आणि विकेट क्रमांक 3 हा मैदानाच्या बाहेर. एसके केवनी दिवे संघाला लागणारा हा 3रा झटका. दरम्यान वडूनवगर ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आदरणीय शशिकांत महादेव चौगुळे साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या गावचे सर्वांचे लाडके सरपंच शशिकांतजी चौगुळे साहेब यांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेन की आपण या शाही सन्मानाने या व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. नवीन बॅटर आपण करण पाटीलला पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना धावा फळकावरती आहेत 16. इथून इक्वेशन जर पाहिलं गेलं तर बनवायच्या धावा येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 30 धावा. हे इक्वेशन पहा, आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 9 मध्ये बनवायच्या 30. डावखुरा आताचा फलंदाज मारण्याचा प्रयत्न होता मोठा, पण बॅटवरती घेऊ शकले नाही चेंडूला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती. आता 8 मध्ये बनवायच्यात 29 धावा. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत प्रितेश पाटीलचे, कारण की या 2 चेंडूवरती 2 मोठ्या फटक्यांना टार्गेट करावं लागेल तरच मॅच बनवू शकते, अन्यथा मॅच कदाचित दूर देखील असेल. स्ट्रायकर एंडला दरम्यान इथे शुभागमन झालं आपल्या गावचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आपल्या गावचं प्रथम नागरिक आदरणीय शशिकांतजी चौगुळे साहेब, सरपंच, आपला लाडका सरपंच. आणि त्यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न चांगले केले गेले आणि अडवल्यात देखील चेंडूला, कारण की एक एक धावा फार महत्वाच्या आहेत. पण आता इथे पहा, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव दिली जाईल, कारण की फेकी चांगली होती. कलेक्शन मध्ये थोडेसे अडथळे पाहायला मिळाले गोलंदाजाकडनं आणि तदनंतर जर बघितलं तर धावा फळकावरती आता वाढतील. धावसंख्या फळकावरती या चेंडूच्या पाठीमागे जर पाहिला तर जोडला गेला टोटल 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 20 बनवायच्या, 7 मध्ये 26. सर्वांचे लाडके सरपंच आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय शशिकांतजी चौगुळे साहेब, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे सुरेश बाळेमामा मात्री चषक 2024 या महासंग्रामामध्ये. 7 मध्ये 26 धावा बनवायच्यात. शेवटचा अंतिम चेंडू आहे. इथे मोठा फटका आला तर मग अंतिम 6 चेंडूमध्ये 20 इक्वेशन पाहायला मिळेल, अन्यथा 20+ स्कोर तुम्हाला चेस डाऊन करावा लागेल.
प्रितेश पाटील तयार. शेवटचा अंतिम चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. झेल टिपली जाईल आणि चला 6-26 इक्वेशन आपण मैदानामध्ये जिवंत ठेवतोय. दरम्यान शुभेच्छा आल्या शशिकांतजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून टीम हायवे दिवे संघाला. थँक्यू सो मच. आणि शुभेच्छांची गरज देखील आहे सध्याच्या घडीला. पण मी म्हणेन की शुभेच्छाची गरज टीम SK केवनी दिवे संघाला आहे, कारण की ते स्ट्रगल करतात. 6 मध्ये बनवायच्या 26. शशिकांतजी म्हात्रे साहेबांकडनं शुभेच्छा आल्या टीम हायवे दिवे संघाला, त्या देखील धन्यवाद. त्या देखील आम्ही पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. आपण पाहत असतोय ना की प्रत्येक संघाचा प्रेक्षक वर्ग जो आहे ना, प्रत्येक संघाचा जो पाठीराखा आहे किंवा त्यांच्या सपोर्ट करत असतो, फार महत्त्वाच्या भूमिका आहे ती. कारण की बघा, एखाद्या गावचा क्रिकेट वर जात असेल ना, तर खेळाडूंच्या माध्यमातून तर अनेकदा जात असतो, पण त्याचबरोबर प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील. मग रात्रीचा कितीही वेळ असू द्या, तो प्रेक्षक वर्ग जागा राहतो, मैदानापर्यंत पोहोचू शकला नाही तर लाईव्हवरती मॅच पाहत असतो, सपोर्ट करत असतो. पण मी अनेकदा म्हणतो ना की प्रेक्षकांनी विजयाच्या धुंदीमध्ये नाचण्यापेक्षा किंवा विजयाच्या ज्यावेळेस आपला संघ विजय होतो त्यावेळेस त्याला डोक्यावरती मिरवण्यापेक्षा त्या संघाला पराभवाच्या छायामध्ये घ्या, आणि ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस त्याला आधार द्या, तरच तुमचा गावचा संघ पुढे जात जाईल. आणि ते अनेकदा आपण अनेक साऱ्या प्रेक्षकांकडनं देखील पाहत असतो. असे लाडके प्रेक्षक जे आमच्या SK लाईव्ह एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जॉईन झालेत आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं देखील खूप सारं धन्यवाद. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील या लाईव्हवरती हार्दिक स्वागत आहे. जातोय मॅचच्या दिशेने. 6 मध्ये आता बनवायच्या धावा 26. स्ट्रायकर एंडला सागर आणि नवीन बॅटर मनोज भोईर. गोलंदाजीवरती मनोज भोईर आहे. नवीन बॉलर बॅटर मनोज भुईरला पड पाहत नवीन गोलंदाजीवरती. आणि पहिल्याच बॉलवरती जर विकेटचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट मैदानाच्या बाहेर परतला गेला. मनोजला विकेट मिळाला सागर पाटीलचा. आणि आता जर पाहिला गेला तर नवीन बॅटर आपण जितूला पाहतोय. राहुलच्या समवेत ही जोडी. 5 मध्ये धावा बनवायच्या 26. फार मोठं लक्ष आहे. 5 मध्ये 26 धावा बनवायच्यात म्हणजे 4 मोठे फटके आणि एक डबल धाव बनवावी लागेल. नो डाऊट 4 षटकार पाठवावे लागतील मैदानाच्या बाहेर लगातार. ते देखील जसं तुमच्या विपक्षामध्ये 3 षटकार लगातार जोडले होते, तुम्हाला एक एक्स्ट्रा जोडायचा. गोलंदाज तयार होत आहे. पहिलाच बॉल इथे पहा उडवलाय हवेमध्ये. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार आणि 4 षटकार हवेत. तिथे पहिला तर आला. हवेमध्ये चेंडू होता, बाहेर जाऊन पोहोचला, लँड झाला षटकाराकरिता आणि षटकाराने धावसंख्या फळकावरती वाढला. त्या टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 26 आकड्यावरती. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 20. 3 षटकार 1 डबल धाव. गोलंदाज तयार होत आहे. 4 मध्ये 20 धावा बनवायच्या. चेंडू क्रमांक 3 मनोज भुईर तयार होत आहे. हा 3रा चेंडू घेऊन फुलर लेन्स ऑप्शनच्या बाहेर डीप झाला. खूप चांगला चेंडू होता आणि तिथे जर बघितलं गेलं तर धाव घेण्याची पसंती केली नाही.
कदाचित 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. जरी एक धाव झाली असती कंप्लीट तरी पण आपण मग एक्सपेक्ट केलं असतं एखादी एक्स्ट्रा धाव व्हायचा. पण पहा मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं होतं पण तिथेच चुकी केली जितूने. धाव नाकारली गेली. आणि जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगत आणि आता मॅच मध्ये देखील थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या टोटल 20. आणखी एक चांगला बॉल आहे पण पंचांचा इशारा येतो इथे वाईड एक्स्ट्रा धाव मिळेल. पहा आपण जी चर्चा करत होतो मगाशी जर एक धाव घेतली असती तर कदाचित मॅचची कलाटणी जिवंत आता राहिली असती कारण की 3 मध्ये 18चं इक्वेशन पाहता आलं असतं. पण आता जर पाहिलं गेलं तर 3 मध्ये 19 धावा बनवायच्यात. अजून एक्सपेक्ट करावं लागेल की एखादी एक्स्ट्रा धाव आणि त्याच्यावरती देखील 3 चेंडूमध्ये 3 षटकार तरच मॅच बनू शकते एसके केवनी दिवे संघाकडनं. येणारा पुढचा चेंडू इथे अपील तर स्ट्रॉंग केली आहे. पंचांचा इशारा येतोय की बॅटची कडा आहे की पंच बॅटची कडा होती आणि तिथे जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने आता मॅचवरती थोडासा कब्जा देखील करताना आपण पाहतोय. गावदीप वेळे संघ आपण कुठे असाल तर आपण या. गावदीप वेळे संघ आपण कुठे असाल तर आपण रिपोर्टिंग करायचं. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू क्रमांक 5वा. आणखी एक चांगला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला हलक्या गतीने आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि आता शेवटचा अंतिम चेंडू. टीम हायवे दिवे संघ आता या मॅच वरती कब्जा करताना आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना 3 षटकामध्ये धावा बनवल्या 45 आणि 4 षटकामध्ये या 46 धावा रोखण्यासाठी जेव्हा मैदानात उतरले त्यामध्ये आर्यन भोईरने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पाठोपाठ हर्ष भोईर, प्रितेश पाटीलने देखील आणि मनोज भोईर देखील चांगली गोलंदाजी करतायत. शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज तयार आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती क्लीन बोल्ड यशच्या उद्ध्वस्त फलंदाज बाद आणि टीम हायवे दिवे संघाचा इथे होतोय विजय. काय भेटेल नाश्त्याला गावात सुंदर आणि चविष्ट का. चला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच अर्थात या मॅचचा हिरो सामनावीर आपण आणि सामनावीरचं पारितोषिक देत आहोत कृपेश ज्याने धावा बनवल्या. टोटल बॅटिंग करताना 21 धावांची पारी साकारली गेली. लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिल्या होत्या आणि कृपेश आपण या कृपेशला इन्व्हाइट करूयात आपण सामनावीरचं पारितोषिक देण्यासाठी. आणि त्याचबरोबर टीम हायवे दिवे संघासाठी ई बॉईज कडनं शुभेच्छा. चला कृपेशला देऊयात सामनावीरचं पारितोषिक आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील आपण चेंजेस करूयात. तुमच्या समवेत जोडले जातील समीरजी ठाकरे.